नमस्कार, मी ऐश्वर्या पवार. एडीएन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. काँग्रेसकडून मोदी सरकार आणि अदानीच्या महाघोटाळ्याचा दावा. मोदी सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन. परीक्षा केंद्रित अध्यापन पॅटर्न बदलण्याची गरज. पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचा समारोप प्रसंगी विद्यापीठ महासंघाच्या महासचिव डॉक्टर पंकज मित्तल यांचे प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशातील मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी मोदी आणि अदानी यांच्या महाघोटाळ्याची पोल खोलणार असल्याचे पत्रकारांसमोर सांगण्यात आले. तुम्ही बघा, राहुलजी गांधी 3,500 किलोमीटर पायी प्रवास करून आल्यानंतर कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत गेले. त्याच्यानंतर अधिवेशन सुरू झालं. त्या अधिवेशनामध्ये त्यांनी सविस्तर मांडणी केली आणि ती मांडणी केल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांनी या अदानी उद्योग समूहाबद्दल किंबहुना हिडनबर्गच्या अहवालानंतर जे काही मुद्दे तिथं मांडले आणि पंतप्रधानाला 4 प्रश्न विचारले की या प्रश्नाचं उत्तर द्यावं. दुसऱ्या दिवशी यांचे सगळे काय हे सभागृहात म्हटले ते कामकाजातून काढून टाकलं. असंसदीय शब्द वापरले म्हणजे. पण आमचा नेता आदरणीय राहुल गांधी हे कधीही असंसदीय असभ्य वर्तन करणारा माणूस नाही आणि तरीसुद्धा त्यांचे शब्द काढून टाकले. म्हणून आम्ही परत एकदा आपल्याकडे आलो, आपल्या दरबारात आलो की किमान लोकशाहीमध्ये जो चौथा स्तंभ या देशाला आतापर्यंत तारत आला, तुमच्याकडे आलो आणि आता किमान ही जी काही महाघोटाळा या देशामध्ये चालला आहे गेल्या 8-9 वर्षापासून, त्याचा पर्दाफाश आता आपल्या माध्यमातून जनता जनार्दनापर्यंत गेला पाहिजे. म्हणून आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. येणाऱ्या 6 मार्च ते 10 मार्च हा पुढचा आमचा पाऊल उचलण्याचं काम आहे. हे तालुका स्तरावर हे आंदोलन घेऊन जायचं. तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे प्रतिनिधी तहसीलदार तिथं बसतात त्यांच्याकडे जाऊन मोर्चा काढून, आंदोलन करून, धरणे आंदोलन करून तिथे जनता जनार्दनासमोर, पत्रकार बांधवांसमोर हा हिडनबर्गने दिलेला अहवाल सादर करायचा आणि अदानी उद्योग समूहाने आपल्या देशाला कसं मातीत मिळवलं आहे, अदानी उद्योग समूह एक दिवस आपल्याला कशी श्रीलंकेकडे वाटचाल करते या संदर्भातली भूमिका घेऊन जनतेपर्यंत न्यायची, याच्यासाठी आजची पत्रकार परिषद होती. धन्यवाद. अखिल भारतीय कांग्रेस कमेटी और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से हमको आदेश दिया था कि पत्रकार परिषद लिया जाए. हिडनबर्ग का जो रिपोर्ट है अदानी के खिलाफ में, तो उसके लिए लोगों को जागरूक करना है. इसलिए हम औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी और जिला कांग्रेस कमेटी की तरफ से 6 मार्च से 10 मार्च तक ब्लॉक वाइज, तालुका वाइज, वार्ड वाइज हम पूरे इसके आयोजन कर रहे हैं. पूरे बैंकों के सामने, LIC के कार्यालयों के सामने हम निदर्शन करने वाले. ये जो मुद्दा है ये हम लोगों तक, आम जनता तक, ग्राउंड लेवल तक हम लेके जाने वाले हैं. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा राज्य उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पात्रीकर यांनी आज केली. मंगळवारी रात्री ऑनलाईन बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलाय. या संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीची मंगळवारी रात्री ऑनलाईन बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन बैठकीस कृती समितीचे RB सिंह, अजय देशमुख, मिलिंद भोसले, डॉक्टर कैलास पात्रीकर, सुनील धिवर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 15 फेब्रुवारी रोजी बैठक झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव, समितीचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. सदर बैठकीचे सुधारित इतिवृत्त राज्य शासनाने मंगळवारी सायंकाळी निर्गमित केले. या इतिवृत्तात 7 पैकी 4 मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये उर्वरित कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, 58 महिन्यांची थकबाकी देणे, सुधारित आश्वास्ती प्रगती योजना लागू करणे, रखडलेली नोकर भरती सुरू करणे या 4 मागण्यांचा समावेश आहे. तर जुनी पेन्शन योजना हा विषय पॉलिसी डिसिजन आहे. शासनाच्या आवाहनाप्रमाणे हा संप मागे घेण्यात आल्याचे डॉक्टर कैलास पात्रीकर यांनी द्वार सभेत घोषित केले. आणि काल संध्याकाळी 8 वाजता महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ याची संध्याकाळी 8 वाजता बैठक झाली
आणि त्या बैठकीमध्ये या विषयावर सगळा उहापोहा झाला आणि त्या बाबतीमध्ये सर्वस्व निर्णय घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्र विद्यापीठ कृती समिती एक स्थापन केलेली आहे, त्या कृती समितीला दिलेला होता. त्याच्यामध्ये ते आर.बी. सिंग असतील किंवा अजय देशमुख असतील, ह्या दोघांना ते सर्व अधिकार देण्यात आले होते. त्या बैठकीमध्ये सर्व महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठातील सर्व कर्मचारी पदाधिकारी यांनी सर्वांनी भाग घेतला. त्याच्यामध्ये सगळं चर्चा झाली आणि चर्चेअंती सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की बाबा या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो त्या संघटनेचे आपले आर.बी. सिंग आणि अजय देशमुख हे घेतील. आणि शेवटी चर्चेअंती त्याच्यावर सखोल अशी चर्चा झाली आणि चर्चेअंती असं ठरलं की बाबा हा संप आपण कुठंतरी आता थांबवला पाहिजे. शासनानं एक पाऊल जर मागं घेतला असेल तर आपण देखील एक पाऊल पाठीमागं घ्यावं आणि त्यांच्यामध्ये त्यांचा टाईम लिमिट द्यावी. आणि शासनाला आम्ही त्या ठिकाणी आता 14 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. या 14 दिवसामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात शासनानं जी आर निर्गमित केले नाही तर हा संप याच्याही पेक्षा अति तीव्रतेनं त्या ठिकाणी करण्यात येईल. परंतु याच्याही पुढे जाऊन सांगतो, त्या ठिकाणी आर.बी. सिंगांनी सांगितलं या मागण्या जर 14 दिवसाच्या आत मान्य झाल्या नाही तर या सर्व गोष्टीला मी जबाबदार राहील. त्याच्यामुळे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी माघार घेण्याची ठरली आणि हा संप सध्या तुर्तास आम्ही स्थगित केलेला आहे. G20 परिषदेच्या निमित्ताने महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी एडियन सोबत बोलताना केलाय. G20ची आपली परिषद औरंगाबाद इथे 26, 27, 28 रोजी आहे. त्या दृष्टीने माननीय आयुक्त सरांनी त्याबद्दल जी काही तयारी आहे त्याच्या विविध स्तरावर बैठका घेतलेल्या आहेत. माननीय कलेक्टर सरांनी याबाबत बैठका घेतलेल्या आहेत आणि आरोग्य विभागातर्फे जी काही तयारी आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आम्हाला केलेल्या आहेत. तो त्या ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे जिथं हे आपले फॉरेन डेलिगेट्स किंवा याच्या G20 मधले जे काही डेलिगेट्स आहेत त्यांची रेसिडेन्शियल जी व्यवस्था रामा इंटरनॅशनल इथं केलेली आहे, त्यांची हॉटेल ताज विमानतळ इथं त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचा जो रूट आहे त्या रूटवर जिथं जिथं कार्यक्रम आहे, जिथं पब्लिक जमा होईल किंवा ज्या ठिकाणी त्यांना ते हेरिटेज टूर करायचं आहे त्या ठिकाणी आपण अद्यावत अशा कार्डियक ॲम्ब्युलन्स विथ फिजिशियन, ॲनेस्थेटिक, स्टाफ नर्स आणि पूर्ण मेडिसिन म्हणजे ज्या काही इमर्जन्सीला डील करावं लागतं अशा सर्व मेडिसिननी अद्यावत असे आरोग्य सुविधा आपण त्या स्पॉटला रामा इंटरनॅशनलला आपली ॲम्ब्युलन्स असेल, ताज विमानतळला असेल, वेरूळला आपली असेल, त्याच्यानंतर औरंगाबाद लेणीला आपली असेल, तर अशा ठिकाणी ही पूर्ण ॲम्ब्युलन्सेस विथ ॲडव्हान्स्ड सगळे जे काही लाईफ सपोर्ट मेडिसिन आणि जे काही स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत त्याच्या सुविधेने हे सर्व आपण त्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर जर काही इमर्जन्सी ओढावली तर आपण प्रायव्हेट हॉस्पिटलच्या एक हॉस्पिटलच्या 16 रूम आणि दुसऱ्या हॉस्पिटलच्या अशा 3 रूम अशा आपण बुक केलेल्या आहेत. त्या पूर्ण ह्या 3 दिवसासाठी ह्या डेलिगेटसाठी रिझर्व राहतील आणि त्या ठिकाणी जे काही सर्व ग्रुपचे ब्लड बॅग आहेत त्या ब्लड बॅग अवेलेबिलिटी आपण करतोय आणि सर्व मल्टी स्पेशालिटीचे डॉक्टर्स अवेलेबल राहतील याची पूर्ण आढावा घेऊन आम्ही त्या पद्धतीने तयारी केलेली आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला महानाट्यासह विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. वंचित बहुजन आघाडी कम्युनिस्ट पार्टी व समविचारी शिवप्रेमींच्या वतीने आमच्या या परिसरामध्ये आम्ही शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम साजरा केला. महाराष्ट्राची लोकधारा हे एक सांस्कृतिक कार्यक्रम 19 तारखेला घेतला. तसेच 24 तारखेला शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे विद्रोही नाट्य
या कमिटीच्या वतीने सर्व इथल्या या नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. हे नाटक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर याचे अनेक हजारो प्रयोग झालेले आहेत आणि खूप गाजलेलं नाटक आहे शिवाजी महाराजांवरचं, ते आम्ही दाखवणार आहोत. या कार्यक्रमासाठी सर्व पक्षातले महाविकास आघाडी असेल, वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पक्ष यातले या स्थानिक जे नेते आहेत, आमदार आणि खासदार किंवा सगळे स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी आम्ही समितीच्या वतीने या परिसरामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे नामवंत लोक आहेत त्यांचा आम्ही कार्यगौरव पुरस्कार करणार आहोत. यामध्ये डॉक्टर्स आहेत, उद्योगपती आहेत, सामाजिक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात काम करणारे आहेत, अंधश्रद्धेच्या विरोधात काम करणारी आहेत. अशा 11 लोकांचा आम्ही कार्यगौरव पुरस्कार करणार आहोत. त्यांना आम्ही एक पुरस्कार म्हणून एक मोमेंटो स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. शिवप्रेमींना आवाहन करू की आम्ही हा जो काही कार्यक्रम केलेला आहे, मिरवणूक न घेता आम्ही हे जे काही वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि या नाट्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी एक सर्वांना विनंती करणार. सध्याच्या शिक्षण पद्धतीत परीक्षा केंद्रित अध्यापन असल्यामुळे विद्यार्थ्यांना तणावाला सामोरे जावे लागते. वास्तविक अध्यापनावर आधारित कौशल्य परीक्षा हा पॅटर्न राबवल्यास विद्यार्थी हसत खेळत शिकतील असा विश्वास विद्यापीठ महासंघाच्या महासचिव डॉक्टर पंकज मित्तल यांनी व्यक्त केला आहे. भारतीय विद्यापीठ महासंघाच्या पश्चिम विभागीय परिषदेचा समारोप बुधवारी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ही परिषद घेण्यात आली. महासंघाचे उपाध्यक्ष डॉक्टर जी.डी. शर्मा अध्यक्षस्थानी होते. यावेळी महासचिव डॉक्टर पंकज मित्तल, कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांची मंचावर उपस्थिती होती. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के.व्ही. काळे, एमजीएमचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ यांच्यासह कुलगुरू उपस्थित होते. तसेच प्रकुलगुरू डॉक्टर श्याम सिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, नोडल ऑफिसर डॉक्टर मुस्तजीब खान, सर्व अधिष्ठाता डॉक्टर भगवान साखळे, अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर, डॉक्टर वाल्मिक सर्वदे, डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर पंकज मित्तल यांनी विद्यापीठ महासंघाचे शतक महोत्सवी वर्ष 2025 मध्ये होणार असून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले. तर डॉक्टर जी.डी. शर्मा यांनी अध्यक्षीय समारोपात परीक्षा व मूल्यांकन पद्धतीबद्दल उहापोह केला. विद्यापीठ महासंघ या संदर्भात महत्त्वाची भूमिका निभावेल असेही ते म्हणाले. प्रारंभी प्रकुलगुरू डॉक्टर श्याम सिरसाट यांनी अहवाल वाचन केले. प्राध्यापक सुचेता एंबल यांनी सूत्रसंचालन, तर कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी आभार मानले. परिषदेत सकाळच्या सत्रात नाविन्यपूर्ण मूल्यांकन पद्धती व अध्यापकांचा क्षमता विकास याविषयी चर्चा झाली. यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के.व्ही. काळे, प्राध्यापक संदीप संचेती, राजकोट डॉक्टर व्ही.एन. राजशेखर पिल्ले, डॉक्टर जी.जी. मिलानी यांनी मार्गदर्शन केले. Friends, we have taken every efforts for the success of this conference since last 3 months. My colleagues, my officers, they are working hard. Dr. Mustajib Khan and his team has taken every effort and every care, right from the transportation, conveyance, your accommodation. Yesterday, all the Vice Chancellor visited our university, our Earn and Learn scheme, our incubation center, history museum. You appreciated it a lot. I am thankful for you. Then our students also presented some cultural events also. Some of you were present for that. I feel because when I was the president of Association of Pharmacy Teachers of India, I organized the Indian Pharmaceutical Congress where the delegates are around 8,000 to 10,000. In that conference, the people were saying that apart from the intellectual deliberation, the success of the conference depends on the quality and taste of food. So we have tried to give a tasty food. Yesterday, Madam was telling, आपने बहुत अच्छा खाना खिलाया और काफ़ी ज़्यादा खाना खिलाया. Madam, we are thankful to all of you for coming here and taking part in the active deliberations.
So when we talk of youth affairs and cultural activities, we do hold youth festivals at international level, Asian, national and zonal festivals. Yesterday you saw the very good play which you saw, that play of Aurangabad Marathwada University that has won the first prize in the West Zone competition, and now yesterday night only 2 o'clock they had a train for the Jain University Bangalore, where the National Youth Festival is being held. So these festivals are very, very popular, and again ICCR is coming to us to collaborate with us in these festivals, and in future maybe we are thinking that the winners of these festivals maybe they get a chance to perform in universities in foreign countries through ICCR. So this is what we are trying. We do hold AIU adventure camps and youth literary events. Collaboration with ICCR, I have told, and then ICCR also told us that if somebody, if any university wants to establish an international Buddhist chair, or if you want to hold an international Buddhist festival, so ICCR can be a funding agency for that. So that also we are working. आगामी हज यात्रेसाठी ठरवण्यात कोटा आणि नव्याने लावण्यात आलेल्या नियमांबाबत खिदमात ए हुजाज कमिटीचे अध्यक्ष मौलाना नसीमुद्दीन माफताई यांनी एडीएन सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली। अल्लाह का बड़ा करम है कि 2023 के हज का ऐलान हो गया है और आज़मीन हज ने फॉर्म की तकमील भी शुरू कर दी है। खिदमात हुज्जाज कमेटी पटेल आर्केड जूना बाज़ार से अब तक 700 फॉर्म की तकमील हो चुकी है और 6 कंप्यूटर पे काम हो रहा है। 3 बड़े बड़े हॉल में बैठकर ये 15-16 आदमी ये खिदमात अंजाम दे रहे हैं। और सबसे बड़ी बात ये कि हस्ब साबिक़ 1,75,000 का कोटा जो है तो अलॉट किया गया इंडिया को, और उसमें से कुछ हिस्सा तो 20% या 30% जो है वो टूर्स वालों को दिया जाएगा, बाकी हज कमेटी से ही लोग हज करेंगे। और इमसाल उन्होंने ये भी किया है कि आपके जो 70 साल वाले हैं उनको भी इजाज़त दी है कि वो भी फॉर्म भरें, और उनको कुरान अंदाज़ी में शरीक नहीं किया जाएगा बल्कि उनकी मंजूरी समझी जाएगी। अभी तक हमारे पास 70 ऐसे फॉर्म आ चुके हैं, हमने भर दिया है, जिन्होंने जो 70 साल से ज़्यादा उम्र के आज़मीन हज बैतुल्लाह हैं। 10 मार्च तक फॉर्म की तकमील की आखिरी तारीख़ है, और 10 मार्च के बाद जो है एक 8-10 दिन में कुरान अंदाज़ी हो जाएगी, और फिर आज़मीन हज जिनकी मंजूरी आ गई है उनको जो है रकम अलबत्ता बहुत ही कम किस्तों में भरना होगी और वक्त पे भरना होगी, ताकि उनका जो खुरा में नाम निकला है वो ज़ाय ना हो जाए। इसलिए आज़मीन हज बैतुल्लाह से दरख्वास्त है कि वो इसकी तैयारी करें। लगभग 3.5 लाख से 3.25 लाख तक खर्च होगा, लेकिन ऐसा हमको एक आज़िम के लिए, एक आज़िम हज के लिए इतना खर्च होगा। कुछ कमी पैसों की हो जाएगी, ऐसी हमको खुशखबरियाँ भी मिल रही हैं, लेकिन उसकी तस्दीक जब भी हो सकेगी जब उसकी किस्तों का ऐलान होगा। इसी तरह आपको कोविड का दूसरा जो है तो सर्टिफिकेट दाखिल करना फॉर्म भरते वक्त ज़रूरी है, और अगर ये 8 चीज़ें जो हमने बार बार अखबार में दी हैं इसकी तकमील ना हो तो फॉर्म मुकम्मल समझा नहीं जाएगा और उसको कुरान अंदाज़ी में शरीक नहीं किया जाएगा। इसलिए मोहतरम आज़मीन हज बैतुल्लाह हमारे भाइयों बहनों से दरख्वास्त है कि हुकूमत के ऐलान करदा शराइत के मुताबिक फॉर्म की तकमील करें और जल्द करें। हम अल्लाह से दुआ करते हैं कि अल्लाह ताला आपके हज बैतुल्लाह को खैर व आफियत से मुकम्मल फरमाए। बातम्या अजूनही आहेत। वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडीएन।
तो मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले। बुधवारी काँग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे भारताचे पहिले शिक्षण मंत्री व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी निमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लीडर यांच्या प्रमुख उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ लीडर, अब्राहिम पठाण, सागर नागरे, डॉक्टर पवन डोंगरे, अनीस पटेल, आखेफ रजवी, शेख अथर, अरुण शिरसाट, मोहसिन अहमद, कांचन कुमार चाटे, प्राध्यापक प्रकाश वाघमारे, मुदस्सीर अन्सारी, लियाकत पठाण, श्रीकृष्ण काकडे, इरफान अब्राहिम पठाण, दीपाली मिसाळ, सय्यद रुबीना, माधवी चंद्रकी, बरखा विंचुरे, दीक्षा पवार, आनंद भामरे, नदीम सौदागर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज औरंगाबाद शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से इस देश के पहले शिक्षण मंत्री आदरणीय मौलाना अबुल कलाम आज़ाद इनकी आज पुण्यतिथि हमने मनाई है। आज शिक्षा के क्षेत्र में उन्होंने इस देश को एक दिशा दी है और ऐसे पहले अध्यक्ष रहे हमारे कांग्रेस पार्टी के, उनके इसमें हमने आज पुण्यतिथि मनाई है। हमारे पूरे औरंगाबाद शहर कांग्रेस के पदाधिकारी, फ्रंटल के अध्यक्ष सभी यहाँ पे उपस्थित हैं। भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त साप्ताहिक अल बलाग अल हिलाल च्या अंकाचे प्रदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन आज करण्यात आले होते। याबाबत आयोजक आणि सहभागी मान्यवरांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। और मौलाना अबुल कलाम आज़ाद कांग्रेस के 2 बार सबसे कम उम्र वाले अध्यक्ष रह चुके हैं, राष्ट्रीय अध्यक्ष रह चुके हैं। तो आज हमने मौलाना आज़ाद के जो 2 पेपर थे बहुत मशहूर हुए, जिन्होंने अंग्रेज़ों को जो है अंग्रेज़ों के खिलाफ मतलब एक तरह से जो है बगावत करती थी। अंग्रेज़ों ने कई मरतबा उनका प्रेस जब्त कर लिया था और उस पर जो है बंदी डाली थी। तो पहला था अल हिलाल और दूसरा था अल बलाग। तो हमने आज अल बलाग की जो नुमाइश रखी है जो 1915 का छपा हुआ है और जो है उसमें जब ये शुरू हुआ और अल हिलाल बंद हुआ तो अल हिलाल जो है 25,000 छपता था और ब्लैक में बिकता था। खास बात ये थी उर्दू और पहला पेपर था जो कलर में फोटो के साथ में था। मौलाना अबुल कलाम आज़ाद साहब ने अल हिलाल ये अखबार बहुत सालों तक चलाया। इसी के मद्देनजर रखते हुए आगे अल्पसंख्यकों में जो तालीमी हिसाब से शिक्षा की नीति अपनाकर अलीगढ़ यूनिवर्सिटी जैसे शिक्षा के इदारों के माध्यम से और आज़ाद साहब और उनके साथ रहने वाले तमाम सियासती लीडर और शिक्षा में काम करने वाले जो भी शख्सियत थी, इन्होंने हिंदुस्तान की तकदीर और तस्वीर बदलने की कोशिश की। आवाज़ में बताया गया है और बाकी कलकत्ता और दीगर जगह जहां अहमदनगर की जेल में उन्होंने जवाहरलाल नेहरू साहब के साथ में जो क़याम किया था, वो दोनों जेल की कोठड़ी वगैरह भी बताई गई है डॉक्यूमेंट्री में और उनके बारे में बहुत से ऐसी चीज़ें बताई गई है। और एक ब्राउचर पब्लिश किया गया था जो ये ब्राउचर मराठी, अंग्रेज़ी, उर्दू में है और इस ब्राउचर में सब कुछ मालूमात लिखी गई हैं। उनके तहक़ीक़ाती मक़ाले, उनके जो जेल की है तकरीबन उनका 1/8 लाइफ ये जेल में गया है हिंदुस्तान की आज़ादी के लिए और हर एक चीज़ वहाँ पर बताई गई है। और ये जो पोर्ट्रेट बताया गया है ये शायद ही
महाराष्ट्र में और कहीं होगा जितना औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन के मौलाना अबुल कलाम आज़ाद रिसर्च सेंटर में। और ख़ास बात यह है कि औरंगाबाद के गवर्नमेंट कॉलेज के स्टूडेंट ने बनाया है। शहरातील काही खासगी रुग्णालय शासकीय नियम धाब्यावर ठेवून काम करीत असल्याचा दावा झुंजार छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला असून त्यांनी महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनाबाबत एडीएन सोबत बोलताना माहिती दिली। महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला मी तक्रार केली। तक्रार होती आदित्य बाळ रुग्णालयाच्या संदर्भात। आदित्य बाळ रुग्णालयाला बरेच काही तिथे इश्यू आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय, त्या रुग्णालयाला पार्किंग जागा नाही, नंबर 1। नंबर 2, सगळ्यात हॉट विषय म्हणजे त्या रुग्णालयाचं अतिदक्षता विभाग म्हणजे ICU विभाग हा अंडरग्राऊंडमध्ये असू जे असो त्याला एकच गेट आहे। त्याला इन गेट, आउट गेट आणि इमर्जन्सी एक्झिट गेट अशी गेट असायला पाहिजे। परंतु या हॉस्पिटलने कुठल्याही शासकीय नियमाचं पालन न करता सर्रास राजरोसपणे हा रुग्णालयाला तिथे उपचार करतो। आणि जर कदाचित उद्या काही अनुचित प्रकार घडला, हॉस्पिटलला आग लागली किंवा हॉस्पिटलमध्ये काही अनुचित प्रकार घडला तर इमर्जन्सी एक्झिट या अतिदक्षता विभागाला नाही आहे। ICU हे अंडरग्राऊंडला नसतंच मुळामध्ये। त्यामुळं आज आम्ही अशी मागणी केली की तात्काळ जर या रुग्णावर साहेबांनी पाहणी करून कारवाई केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गात तीव्र आंदोलन करू। डिफेन्स करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद विभागातर्फे शालेय बॉक्सिंग स्पर्धेत चंद्रपूर येथे 1 सुवर्ण पदक तर 2 कांस्य पटकावून 3 पदकांची कमाई केली आहे। औरंगाबाद विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे झालेल्या शालेय बॉक्सिंग स्पर्धेत डिफेन्स करिअर अकॅडमी या संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून 3 पदके पटकावली आहेत। यामध्ये मनस्वी पाटील हिने सुवर्ण पदक तर अनुषा शिंदे आणि रिशिता पटेल या दोघींनी कांस्य पदके पटकावली आहेत। या स्पर्धेमध्ये अभय टकले, पार्थ शिंदे, मंगेश पवार, राहुल जाधव, लोकेश लोंढे, शिवम दिघे, प्रतीक भागवत, चारुदत्त शिरसाट या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। डिफेन्स करिअर अकॅडमीचे अध्यक्ष सोमनाथ रहाणे, संस्थापक प्राध्यापक डॉक्टर केदार रहाणे, उर्मिला रहाणे, प्रशासकीय अधिकारी उद्धव टकले, प्राचार्य डॉक्टर आदिनाथ वाकळे, बलजीत कौर, प्राध्यापक सुभाष धवन, प्राध्यापिका प्रगती साळवेकर, समवेत क्रीडा विभाग प्रमुख तथा बॉक्सिंग कोच निलेश माने, सादात खान, शेख उमेदवार सय्यद यांच्यासह क्रीडा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना यश प्राप्त केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे वेतन, कापसाच्या भाववाढीसाठी टाकळी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सदस्य कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तर तालुका अध्यक्ष राजेंद्र हार्दे यांच्या नेतृत्वाखाली कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे वतीनं कापसाच्या भाव वाढीसाठी टाकळी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। बुधवारी सकाळी 11 वाजता गल्ले बोरगाव येथील टाकळी फाट्यावर हे आंदोलन करण्यात आले। पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी प्रदेश सदस्य कृषीभूषण भाऊसाहेब थोरात, जिल्हा अध्यक्ष कृष्णा साबळे, तालुका अध्यक्ष राजू हार्दे, ज्येष्ठ नेते दिनकर पवार, उपजिल्हा अध्यक्ष यादवराव कांबळे, चेअरमन तुकाराम हार्दे, विठ्ठलराव हार्दे, साहेबराव दांडगे, सुनीताताई हार्दे, कविता हार्दे, सुनीता हार्दे, वैशाली शिंदे, देविदास भागवत, सचिन गायके, अशोक चंद्रटिके, सुनील तळेकर, तात्याराव हार्दे, लक्ष्मण जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। बन्सीलाल नगर येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बन्सीलाल नगर येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुदेश वैष्णव,
सुनील इंगळे, गोपाळ इंगळे, प्राध्यापक कल्याण माळी, मिलिंद हिवराळे, मुन्ना सुलाने आदींनी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. काँग्रेसकडून मोदी सरकार आणि अदानीच्या महाघोटाळ्याचा दावा. मोदी सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन. परीक्षा केंद्रित अध्यापन पॅटर्न बदलण्याची गरज. पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचा समारोप प्रसंगी विद्यापीठ महासंघाच्या महासचिव डॉक्टर पंकज मित्तल यांचे प्रतिपादन. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र ADN.